टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज तुम्ही बघत असाल या शहरामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिका मोठे मोठे बोर्ड लावते, स्वच्छ शहर सुंदर शहर, पण याच्या पाठीमागे कोण आहे हे तुम्हाला अजून माहीत नसेल। जे आपले सफाई कामगार आहेत या शहराला सकाळी 6 पासून दिवसभरात स्वच्छ करणारे हे आपले कामगार आहेत, लक्षात घ्या। त्याच्यानंतर या जे आपले सफाई कामगार आहेत यांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, अनेक मागण्या आहेत। त्या ठेकेदारांनी आजपर्यंत फक्त करतो जे आश्वासने दिली आहेत, पण त्यांनी कोणतेही मागण्या मान्य केल्या नाही। आज ठेका देऊन 2 वर्ष होत आलं तरी कामगारांना नियुक्तीपत्र नाही आहे, आयडी कार्ड नाही आहे। जर त्यांना कोणत्याही एका शासकीय कार्यालयात जायचं असेल किंवा रुग्णालयात जायचं असेल तर त्यांना आयडी कार्ड विचारला जातो, त्यावेळेस त्या कर्मचाऱ्याकडे आयडी कार्ड नसतो, त्यामुळे त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम येतो। त्यावेळेस त्याचे उपचार होत नाही। अनेक लोकांना स्वतःचे पैसे देऊन उपचार करावे लागतात। आज मेडिक्लेम महानगरपालिकेने ठेकेदाराला जबाबदारी दिलेली आहे की सर्व जे सफाई कामगार कर्मचारी आहेत आपले त्यांची मेडिक्लेम तुम्ही काढली पाहिजे, त्यांची मेडिक्लेम काढलेली नाही आहे। तिसरा विषय असा आहे की जे सुट्टीचा पैसा आहे कामगारांचा, तो हक्काचा पैसा आहे, तो सुट्टीचा पैसा आज मार्च एप्रिल महिना झाला तरी त्यांनी फेब्रुवारी महिन्यात करायला पाहिजे होते सुट्टीचा पैसा, पण आजपर्यंत त्यांनी हे पैसे कामगारांच्या अकाउंटला टाकलेले नाही आहे। 5वा मुद्दा असा आहे ग्रॅज्युएटीसाठी अनेक लोकांनी आंदोलने केली, फक्त खोटे आश्वासनं महानगरपालिका आणि ठेकेदाराकडून देण्यात आलं, पण आजही मयत कामगार, सेवानिवृत्ती कामगार आणि ज्यांनी मध्ये काम सोडलेलं आहे अशा कामगारांना ग्रॅज्युएटी ताबडतोब देण्यात पाहिजे होती। जे परमनंट कामगार आहे त्यांना दुसऱ्याच दिवशी त्यांना सर्व त्यांचे पैसे, ग्रॅज्युएटीचे पैसे वगैरे जे सेवेचे पैसे असतील ते ताबडतोब दुसऱ्याच दिवशी देण्यात येतो। मग हा दुसभाव का? ठेका पद्धतीचे कामगार आणि परमनंट कामगार यांच्यात हा दुसभाव महानगरपालिका आणि ठेकेदार का करते? ताबडतोब त्याही लोकांना त्यांचे सेवा ते लोक करतात तर त्यांनाही त्यांचा मोबदला त्यांना ताबडतोब दुसऱ्या दिवशी मिळायला पाहिजे। या सर्व मागणी कामगारांच्या मागणीसाठी महाराष्ट्र निर्माण सेना ठेकेदाराच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करते।